एक्स्ट्राच्या दिशेने पाहायला मिळाली. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. संघर्षाचा काल कधी संपत नसतो मित्रांनो. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे बाउन्सर साठी. थांबायचं आहे 1 मिनिट. आपण तिसऱ्या अंपायरची मदत घेऊया. वाईट आहे की मग नाही. अगदी बॅटरच्या डोक्याच्या वळून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय की नाही हे निश्चितच चेक करायचं आहे. आणि डिसिजन असणार आहे वाईट बॉल. वन बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील असणार आहे. चेतावणी देखील दिली जाईल. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 2. पुढील बॉल पुन्हा एकदा धीम्या गतीने ही लेन हाताळली गेली आहे. ओहो हलकेसे स्लिप झाले होते. शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजे 3 अंकांवरती ही धावगती. पाच चेंडूंचा खेळ झाला. इथून आपण पाहिलं तर मग शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहे. प्रज्वल 11 आणि तुषार 11 संघामध्ये हा संघर्ष आपण पाहतोय. सॉफ्टने यावेळेस सोनूने मात्र बॉलला टॅप केले. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. 5 स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न सोनूने केलाय. सोनू याचा विचार केला तर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. चांगला परफॉर्मन्स देणारा खेळाडू. मागच्या काही 3 सीझनमध्ये त्याला देखील आपण पाहिले सातवली प्रीमियर लीग खेळत असताना अनेक चांगले रेकॉर्ड त्याच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु इथून तो रेकॉर्ड जो आहे तो कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला ग्रुप मीटिंग करू नका. चला घाई करायची आहे. पंधरा मिनिटाच्या आतमध्ये तुमची 3 षटके ही टाकून झाली पाहिजे. नाहीतर मग टेल सर्कलच्या आतमध्ये आणखी एक एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला मात्र लावावा लागेल. ही वॉर्निंग मात्र आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि ती वॉर्निंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जे रूल्स आहेत त्यांना देखील फॉलो करा मित्रांनो. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत मिस्टर किरण चौधरी. किरण वर्सेस सोनू ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. किरणचा पहिला बॉल. ओ एक ओन्सी गेंद थी आणि पहिलाच बॉल आपण पाहिला तर मग दिशाहीन हाताला गेला. नो बॉल. भीमरचा इशारा आलाय आणि पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. पूर्णपणे फ्रीडम असणार, स्वतंत्र असणार आहे मोठा फटका खेळण्याकरता सोनू याला. ओ बॅटच्या रडार मध्ये ओव्हरफिश हा बॉल हाताला गेलाय आणि त्याच्यावरती सोनू नावाचा स्टॅम्प हा ठोकला गेलाय. षटकार 6.
या षटकाराच्या साहाय्यानं धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले ते म्हणजेच 11 अंकांवरती. पहा इथून धावसंख्येला सुरुवात झाली आहे. अगोदरच्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मन पूर्णपणे रोखलं गेलं योगेश याने, परंतु इथून प्लॅटफॉर्म मिळाला गेला धावसंख्या उभा करण्याकरता. पुन्हा एकदा बॅक फ्रंट फुटला गेले आणि तिथून मात्र चांगलं स्ट्रोक खेळले होते ऑन साईडला डीप मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने मिस्टर सोनू. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाले जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 12 अंकांवरती. पुढील बॉल एवढंच ऑन स्ट्राईक वरती साहिल. पॉइंटला चेंडूला टॅप करायचं होतं. चेंडूवाला बॅट याच्यामध्ये कनेक्शन अगदी ॲक्युरेट जे व्हायला हवं होतं ते मात्र झालं नाही. इथून हा डॉट बॉल असणार आहे. चेंडू फेकून झाले 3. किरण चौधरी याला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. शॉर्ट रन पण जरकस मारण्याचा प्रयत्न इथून देखील केला होता. सिंगल धावेत. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 5 अंकांवरती. सॉरी 13 अंकांवरती. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेले मिस्टर सोनू. पुन्हा एकदा चेंडू जाईल लॉंग ऑफ ऑन लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. षटकार. सॉरी चेंडू फेकून झालेत 5. धाव फलकावरती धावा आहेत यावेळेस 19. पुढील बॉल टप्प्याची लेंथ पुन्हा एकदा ऑन साईडला उडवली आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तिसरा षटकार येतो या ओव्हर मध्ये सोनूच्या बॅट मधनं आणि या षटकाराच्या साहाय्यानं धाव फलक पोहोचलं गेलंय 25 अंकांवरती. ही धावगती पोहोचली आहे. खराब गोलंदाजीचा प्रत्येक रन या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय सोनू याने. आणि दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही पाहू शकाल बाबू दादा महाळी यांचं मात्र शुभागमन झालेलं आहे. बिरसा मुंडा स्फूट सातेवळी ची निर्मिती त्यांनी केली आहे आणि बिरसा मुंडा ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे प्रमुख सल्लागार. आणि ही स्पर्धा झाल्यानंतर निश्चितच बिरसा मुंडा ट्रॉफी देखील आपण पाहणार आहोत ह्याच मैदानावरती आणि त्याचं आयोजन नियोजन बाबूदादा महाळी आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी मात्र केलंय. परंतु सध्या तरी आपण आहोत सातिवली प्रीमियर लीग मध्ये. इथून आपण पाहिलं तर मग ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. जय आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. जयच्या पहिल्या बॉल वरती इथून मात्र सिंगल ही पूर्ण केली आहे. साहिलला जे सिंगल करून स्ट्राईक मात्र सोनूला द्यायची होती ते काम मात्र इथे साहिलने केले. आता मात्र जय आलेत बॉलिंग वरती. पुढील बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि रेली ब्लू ग्लोरीला हा सलामी देणारा षटकार सोनूच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. षटकार आणि लगातार आपण पाहिलं तर मग इथे हे 3 षटकार आलेत. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते आणि जशी संधी मिळाली आहे या तिसऱ्या ओव्हरमध्ये जयच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर मग आणखी एक षटकार या ठिकाणी पेश केला. चला बॉल पोचवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. धाव फलक फुसले गेले ते म्हणजेच 32 अंकांवरती. चेंडू फेकून झाले तिसऱ्या षटकातील 2. अजूनही इथून आपण पाहिला तर मग 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. सध्या तरी आपण पाहतोय षटकार क्रमांक 4 सोनूच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. किरण चौधरीच्या गोलंदाजीमध्ये 3 ठोकले होते षटकार आणि या ठिकाणी जयच्या गोलंदाजीवर देखील एक षटकार सोनूच्या बॅट मधनं आला. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजेच 32 अंकांवरती. इथून कमबॅक दर्शवावा लागेल जयला.
पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग जोरकस मारण्याचा प्रयत्न, कदाचित मग विकेट मिळाली असते रनआउटच्या स्वरूपामध्ये, परंतु नाही. सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. सुंदर चेंडूच्या हाताळणी, लेफ्टनचा मारा यावेळेस केला होता. बॅटरचं फुटवर ओळखलं आणि त्याला अनुसरून जयनं ही लेंथ मात्र या ठिकाणी वापरली. डॉट बॉल पहा, षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलेत. हे असतं कमबॅक. पुढील बॉल, अजून एक डॉट बॉल. पहा, बॅक टू बॅक मात्र 3 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलेत. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनामध्ये असतात आणि ज्या दिवशी मनावरती विजय मिळवाल ना त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल विजयाकडे जाण्याचा. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू आहे वाईट, आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर ही लेंथ मात्र ठेवली होती, परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू असणार आहे वाईट. पुढील बॉल, अजून एक चांगला चेंडू हाताळलाय. पहा, पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतरचे 4 बॉल अगदी डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलेत. धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 33 अंकांवरती. जसे क्रमांक आपण पाहिले 33, तर मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण पाहिलं तर मग हार्दिक पांड्या यांच्या पाठीवरती हा 33चा आकडा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला आहे. इथून आपण पाहिलं तर मग कमबॅक दर्शवलाय या तिसऱ्या ओव्हरमध्ये. जयनं पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या म्हणजेच 4. दुसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या. तिथून मात्र कमबॅक दर्शवलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये जयनं. नाना हवत गेल्यावरती आपण छापा किंवा काटा असं मात्र ओरडतो. नशिबावरती कशाला अवलंबून राहायचं. आपल्या कर्माच्या आवाजाची छाप अशी असावी की यशाचा काटा हा आपल्याकडे झुकला पाहिजे. पाहूया इथून मात्र हे चौथं षटक टाकण्याकरता जय म्हशे नावाचा गोलंदाज आलाय आणि त्याच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर मग मिस्टर साहिलनं षटकार ठोकलाय 6. पहा, रनआउटची विकेट मिळाली असती मग, परंतु रनआउट घेतला नाही आणि आता मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करून दर्शवत असताना मिस्टर साहिल ठोकलाय षटकार आणि या षटकारानं धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 39 अंकांवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये नशा करायची असेल ना मित्रांनो तर मग कष्टाची करा, कारण आजार झाला तर मग तो यशाचा होईल. जयचा पुढील बॉल, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 40च्या घरामध्ये. 40 धावा ऑन द स्कोरबोर्ड. अजून ही 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजेच अनुभव आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तो अनुभव या ठिकाणी आहे. फलंदाज सोनू याच्याकडे चांगली बॅटिंग त्यांनी मात्र या ठिकाणी दर्शवली आहे. 4 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल खेळले गेलेत. षटकार आला होता तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरती, परंतु तिथून आपण पाहिलं तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत मिस्टर सोनू. सोनूला देखील यावेळेस रोखला गेलाय मोठे फटके खेळण्यापासून. सोनू याला लोकल भाडे जे आहेत ते मात्र मारता येत नाही. लांब भाडे तो मात्र मारतो. परंतु यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. दांडी ध्वस्त केली गेली आहे आणि परतावं लागेल सोनूला देखील डगआउटच्या आशयाला. अखेरीस निश्चित सोनू मात्र इथून बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. प्रज्वल भक्ते न्यू बॅटर आणि ज्याच्याच नावानं
तो संघ आपण पाहतोय प्रज्वल 11, तो प्रज्वल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुषार 11 टीम मध्ये तुषार देखील आहेत, प्लेइंग 11 चा हिस्सा. ओ आल्या आल्या प्रज्वलचा धमाका, चेंडू जाईल वाईड इज लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. षटकार 6. या षटकाराच्या साहाय्याने धाव फलक पोहोचला गेलाय, तो म्हणजेच 46 अंकांवरती ही धावगती पोहोचली आहे. इथून आपण पाहिलं तर मग अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असणाऱ्या धाव फलक 46 वरती जाऊन पोहोचलाय. कधीच कोणाला कमी समजायचं नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. सोनं जरी महाग असलं ना तरी मात्र त्याला लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं. चला दुसरा बॉल पोचवायचा आहे. आयोजकांना आम्ही विनंती करतोय, बाउंड्री प्रेक्षक त्या ठिकाणी ठेवा, भरपूर चेंडू अगदी गायब होत आहेत. मैदानाची बाहेर गेलेले बॉल मात्र परत येत नाहीत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जय म्हसे बॉलिंग ट्रॅक वरती. ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग इथे विकेट येईल. मित्रांनो तुम्ही प्रीमियर लीग खेळताय, विकेट डाऊन केले तर मग निश्चितच समोरच्या संघाला मात्र पॉइंट मिळाले जातील. इथून 46 अंकांवरती गाडी थांबली आहे प्रज्वल 11 या टीमची, आणि जिंकण्याकरता 47 धावा मात्र बनवाव्या लागतील. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आणखी दिग्गज 2 संघामध्ये. वाघोबा फायटर्स आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत गावदेवी वॉरियर्स. या 2 संघामध्ये वाघोबा फायटर्स म्हटलं तर मग विलास वाडा जयेश पारधी यांचा संघ, आणि त्याचनंतर गावदेवी वॉरियर्स हा संघ आपण पाहिला तर मग गणेश भोईर देवजीची महाळी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला 2 संघामध्ये करणार आहोत आपण टॉस, आणि टॉस बॉक्स मध्ये निश्चितच टॉस करण्याकरता आम्ही आमंत्रित करणार आहोत बाबूदादा महाळे, आणि आम्ही विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. गावदेवी वॉरियर्स आणि वाघोबा फायटर्स या 2 टीम मध्ये ही लढाई इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाघोबा फायटर्स देखील पहिल्या मॅच मध्ये लॉस झालेत, आणि त्यानंतर गावदेवी वॉरियर्स पहिला संघ तर मग ते देखील लॉस झालेत. एका बाजूने आहे सूरज, दुसऱ्या बाजूने असतील आकाश. हेडसचा कॉल परंतु आलेला आहे. वाघोबा फायटर्स टीमने टॉस जिंकलाय. आकाश डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. हा पहिला मॅच लॉस झाले, तिथून मात्र जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच. काय म्हणताय मग, किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल समोरच्या संघाला? 40 ते 35. पहा तुमचे ऑनर आहे जयेश पारदे, आणि त्याचनंतर छोटा पॅकेट बडा धमाका विलास वाडान. काय संदेश दिलाय? ही मॅच कशी पण जितायची आहे. मग जिंकून दाखवणार का? नक्कीच. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. सुरेश टॉस जिंकला असतं तर मग डिसिजन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण करायचं होतं. बरं बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना समोरच्या संघाविरुद्ध किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 55 ते 60. काय म्हणता इथून मग विलास वाडाना आणि जयेश पारधी यांच्या संघाला मात्र हरवण्याचा प्रयत्न केला जाईल? हो नक्कीच, पूर्ण प्रयत्न करू. तुमच्या ऑनरनं तुम्हाला काय संदेश दिला या मॅच करता? नाही स्टार्ट करा, श्रीगणेशा करायचं आहे. यस, तुम्ही देखील लॉस झालेत आणि इथून जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. मित्रांनो हे होते दोन्ही कर्णधार, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. आता मात्र पुन्हा एकदा जाऊया आपण
थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मॅचला देखील झाली आहे सुरुवात. थँक्यू. चला घाई करायची आहे. पुढील बॉल. ओ पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉल वरती परतावं लागेल. किरण चौधरी याला डगआउटच्या आशयाला मोठा मासा चालायला लागला असंच म्हणावं लागेल. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मात्र डाऊन झाली आहे या पहिल्याच बॉल वरती. तुषार 11 या टीमची. आकाश चौधरी आउट. सॉरी, किरण चौधरी आउट. पहा पहिल्याच बॉलवरती अगदी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता किरण चौधरी याने, परंतु उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली. तेवढी पॉवर जी पटक्यामध्ये जनरेट करायची होती ना, पॉवर जनरेट केली होती, परंतु एलिव्हेशन भरपूर पाहायला मिळालं, परंतु जे डिस्टन्स गाठायचं होतं ना ते गाठू शकले नाही आहेत. आणि काय जबरदस्त लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शेल पकडला गेला. आता मात्र आणखी एक बॅटर मैदानी शॉट मध्ये योगेश शाळेत. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथम, आणि प्रथम याने पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली आहे. पहा जशाच तसं उत्तर दिलं गेलंय. त्यावेळेस योगेश आले होते बॉलिंग ट्रॅक वरती तुषार 11 टीम कडनं आणि पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली आहे. T4 टॅट लढाई अगदी समांतर रेषेमध्ये पाहायला मिळाली आहे. इथून एक सिंगल धाव ही पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक अगदी ऑन झालाय. योगेश आले नंबर 3 या क्रमांकावरती आणि एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण गेली आहे. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडीशी प्रगती करा मित्रांनो. विकेट खेळत असताना भरपूर सशे येतात आडवे, त्या सशांना देखील हरवण्याचा प्रयत्न करा. पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग विकेट क्रमांक 2 डाऊन होते तुषार 11 टीमशी. आणि जल्लोष पहा किती मोठ्या प्रमाणामध्ये केला जातोय मित्रांनो. हे आहे सातिवले प्रीमियर लीग सीझन 5 आणि या 5व्या पर्वामध्ये जबरदस्त आयोजन नियोजन केलं गेलंय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सातिवली गाव, आणि सातिवले गावामध्ये मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि परंपरेची एक मोठी स्पर्धा म्हणजे सातिवले प्रीमियर लीग. पर्व आहे ते म्हणजेच 5वं, आणि हे 5व्या पर्वामध्ये कुवरा ब्रदर्सने मात्र पुढाकार घेतला आणि निश्चितच सातिवली प्रीमियर लीग सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न त्यांचा मात्र या ठिकाणी राहिला आहे. आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय त्यांनी घेतलेली ही मेहनत अगदी योग्य आपल्याला पाहायला मिळाली आहे या पहिल्या दिवसामध्ये. येणारे 3 दिवस देखील आपण सातिवली प्रीमियर लीग मात्र पाहणार आहोत. सध्या तरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गरमागरमीचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रथम अगदी सज्ज झालेत. पुढील बॉल. ओ सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. नैन्यातून तलवार आहे ना ती अगदी वेगाने फिरवली जाते, परंतु वार होता होता राहिलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच फक्त एक सिंगल धावा आहे. आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. पुढील बॉल. रनअप मध्ये चुकलेत.
सुंदर चेंडूची हाताळणी. पहा वेग किती आहे, अगदी भन्नाट वेग आहे गोलंदाज प्रथमकडे. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्याकडे वेग चांगला असतो ना, त्यावेळेस लेन दिशा जी आहे ती देखील तुम्हाला चांगली ठेवावी लागते. आणि या सर्व गोष्टी इथे मात्र पाहायला मिळाल्या प्रथमकडनं. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकलेत, 5 चेंडूमध्ये 2 विकेट अँड 1 धाव इथून मात्र खर्च केली आहे. विकेट टेकर गोलंदाजी ही पाहायला मिळाली आहे या पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटर आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती तर अक्षय होते. अक्षयकडनं निश्चितच मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न अगदी केले होते, परंतु प्रयत्नांना यश मात्र मिळत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 2-1. डिझमॅन देखील फरार झालेत, त्यांना देखील शोधून आणावं लागेल. बिंद्या आता मात्र पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते मात्र इथून संपन्न झालंय. आता मात्र 5 खेळाडू जे आहेत ते आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहणार आहोत. त्याच्यानंतर 6 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. अशा प्रकारचे हे नियम आहेत सातवले प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय. मागच्या सीझनमध्ये आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे जी नियमावली आहे ना, त्यांना मात्र फॉलो केलं होतं. यावेळेस हलकासा चेंजेसपणा पाहायला मिळालाय. आता मात्र 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये हा मॅच जिंकण्याकरता जवळजवळ आपण पाहिलं तर मग 46 अजून धावा इथून मात्र बनवावा लागतील. 15.33च्या सरासरीनं प्रति षटकामागे ह्या धावा अगदी बनवायच्या आहेत. या धावा जर इथून बनवल्या नाही तर मग कठीण होऊ शकते. पाहूया आता मात्र इथून दुसऱ्या ओव्हरमध्ये जो घेर आहे धावसंख्येचा तो एक्सचेंज केला जाईल का, हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्षेत्र कुठलेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर का तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. लोकल मध्ये चेंडूची हाताळणी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. काय जबरदस्त यावेळेस फिल्डिंग पाहायला मिळाली. बॅक टू द बॉलर स्ट्रोक केले होते मिस्टर योगेश. बिंद्या यांना मात्र शोधून आणलंय. ओ, पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्करचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. काय जबरदस्त ही गोलंदाजी पाहायला मिळते. शिवराज भोसले नाम तो सुना ही होगा. 1 वर्ष सातवली प्रीमियर लीग आपण पाहिलं तर मग अक्षरशः ह्याच गोलंदाजाने गाजवला होता, परंतु त्याच्या अगेन्स्ट समोरच्या दिशेने यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न योगेशने केला होता. अखेरीस आपण पाहिलं तर मग चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून मात्र परतावं लागेल अक्षय या बॅटरला डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 3, अक्षय आउट. तिसरा फलंदाज आपण पाहिला तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. हा स्ट्रगल अगदी आपण पाहिला तर मग चालू आहे. दोन्ही संघ जे आहेत हार मानायला तयार नाही आहेत. एका बाजूने आपण पाहतो योगेशचा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न इथून मात्र दिसून येतोय, परंतु त्याच्या अगेन्स्ट अगदी योग्य ती गोलंदाजी केली जाते शिवराज भोसले याच्याकडनं. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर मग फलंदाज अक्षय यांना मात्र परतावं लागले. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जय ओ, यावेळेस आपण पाहिलं तर मग ऑन साइडला खेळले गेलेत योगेश. 1 धाव इथून मात्र पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील झाला सक्सेसफुल. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहे. त्या 2 धावेने धावफलक पोचला गेलाय, तो म्हणजे 4 अंकांवरती ही धावगती. तेंबे तंबे तळे साचे. एका धावेसाठी निश्चितच सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती अगदी योग्य तो खेळ मात्र दर्शवावा लागतो. आणि इथून जे प्रयत्न केले जात आहेत ना,
ओ यावेळेस चेंडूला उडवलं समोरच्या दिशेनं, चेंडू जाईल सीमारेषा पार, 6 धावांकरता षटकार. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केल्या बॉलला, अगदी डिपॉझिट केलं गेलं पार्किंग क्षेत्रामध्ये. 6 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. 6ने धावफलक पोहोचले गेले 10 अंकांवरती. ओ पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. षटकाची झाले समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 5च्या सरासरीनं 3 बाद 10. चला थोडीशी घाई करा, कारण एक वेळ आपण घड्याळ विकत घेऊ शकतो मित्रांनो, परंतु वेळ विकत घेऊ शकत नाहीयेत. निश्चितच मिळालेल्या वेळेमध्ये जे काही करायचं असतं ते मात्र निश्चितच करा, कारण वेळ निघून गेल्यानंतर नुसता पश्चाताप हा मात्र भोगावा लागतो. इथून 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडूमध्ये अजूनही हा मॅच जिंकण्याकरता 37 धावांची आवश्यकता आहे. दुपारचं सत्र हळूहळू मात्र कमी होऊ लागलंय. समोर आपण पाहतोय सुंदर नजारा, रेली ब्लू ग्लोरी टावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि जणू काही आपण पाहिला तर एक स्टेडियमच आहे. भरपूर प्रेक्षक वर्ग तिथून मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. रिलायबल ग्लोरी आहे. समोर आपण पाहिलं तर मग अमोल इंडस्ट्री देखील पाहायला मिळते. मैदानाच्या मागच्या बाजूला आपण गेलो तर मग सुंदर तलाव देखील पाहायला मिळतोय, परंतु पहिल्याच बॉल वरती इथे मात्र आलाय हा चौकार. चौकाराने धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 14 अंकांवरती. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर गाव म्हणजे सातिवली. समोरच आपण पाहतोय पर्वत रांगा देखील आहेत आणि ह्याच पर्वत रांगामध्ये आपण पाहिलं तर मग महादेवाचं मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळतंय. महाशिवरात्रीची रात्र आपण पाहिली तर मग ह्याच तुंगारेश्वरचं जे देवस्थान आहे तिथे मात्र मोठ्या प्रमाणावरती भक्त अगदी दर्शनाकरता येत असतात. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग नो बॉलचा इशारा आलाय. येणारा पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. इथून जे काही प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे ना, 37 धावा ज्या राहिल्यात त्या पूर्ण करण्याकरता तो प्लॅटफॉर्म इथून मात्र मिळाला गेलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर हा नो बॉल हाताळलाय. धावफलक म्हणजे या ओव्हरमध्ये 6 आल्यात आतापर्यंत एका चेंडूमध्ये. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 16 अंकांवरती. आकाश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. वाह वाह, काय जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत योगेश. डीप मिड विकेटला चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतो हा षटकार आणि या षटकाराच्या सायना धाव फलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 22 अंकांवरती. इथून मात्र आक्रमण करण्याकरता सुरुवात केली आहे योगेशनं, कारण वेल कोणासाठी थांबत नाहीये. वेल कधी कशी येईल सांगता येत नाहीये. मी मागेच म्हटलं गेलंय, मिळालेल्या वेळेमध्ये निश्चितच जे काही करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे आणि इथून मात्र सुरुवात केली आहे योगेशनं मोठे फटके खेळण्याकरता. अजूनही 10 चेंडू शिल्लक असतील आणि 10 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मग या ठिकाणी हा चेंडू आपण पाहिला तर मग आहे वाईट. आकाश याला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलक अगदी आपण पाहिलं तर पोचले गेले 23 अंकांवरती. अजूनही 24 धावांची आवश्यकता हा मॅच जिंकण्याकरता. चेंडू शिल्लक असतील 10. पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. शॉर्ट मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच
24 अंकांवरती 9 चेंडू 23 ची गरज. पुढील बॉल. ओ असं ही लेंथ मात्र चेक केली जाईल. कमरेच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय की नाही. आउटफील्ड अंपायरच्या माध्यमातून हा डिसिजन तिसऱ्या अंपायर पर्यंत पोहोचवलाय. ही लेंथ मात्र इथून कशा प्रकारची आहे ही चेक करायची आहे. वेगवान बॉल जरूर हाताळलाय परंतु कमरेच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय की नाही हे निश्चितच चेक केलं जाईल. तिसरे अंपायर आहेत इथे आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून हे डिसिजन पोहोचवलं जाईल. आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. चेंडू फेकून झाले तर तिसऱ्या षटकातील 4 आणि इथून आता मात्र 8 बॉल आणि जिंकण्याकरता 23 ची गरज आहे. इथून आक्रमण रूप धारण करावं लागणार आहे. जय भोईर ऑन स्ट्राईक वरती असतील. इथून जय भोईरला देखील एखादा मोठा स्ट्रोक खेळावा लागणार आहे. डाव्या हाताचं बॅटर आजच्या दिवसामध्ये चांगलं गुणलेखनाचं काम त्यांनी केलंय. ऑन साइडला खेळले गेले क्षेत्ररक्षक आहे. चांगलं फिल्डिंग. ओ इथून एक सिंगल धाव आहे. ते सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 25 अंकांवरती. अजूनही 22 धावांच्या आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक राहिलेत ते म्हणजे 7 चेंडू 22 धावा इथून विजयाकरता बनवावा लागतील. इथून अजून काही चांगले कष्ट करावे लागतील कारण कष्ट तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जात आहे तिथे नशीब सुद्धा तुम्हाला शोधत येतं. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं गेलंय 26 अंकांवरती. इथून 6 बॉल शिल्लक आणि 6 मध्ये जिंकण्याकरता 21 ची गरज आहे. पुढील मॅच आपण पाहणार आहोत दिग्गज संघामध्ये. एका बाजूने गावदी वॉरियर्स दुसऱ्या बाजूने वाघोबा फायटर्स. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग वाघांनी डरकाली फोडली होती परंतु त्यांना देखील खामोश केलं गेलं. परंतु इथून मात्र जो विजय मिळवायचा आहे दोन्ही संघांना कारण दोन्ही संघ आपण पाहिलं तर मग एक मॅच जे आहे ना ते लॉस झालेत. पहिल्या विजयाच्या शोधामध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन दिग्गज संघामध्ये. एका बाजूने वाघोबा फायटर्स दुसऱ्या बाजूने गावदी वॉरियर्स. ही लढाई आपण पाहणार आहोत. गणेशजी भोईर आणि देवजी महाली यांच्या विरोधामध्ये विलास वाडान अँड जयेश पारधी या 4 जे ऑनर आहेत आमचे ज्या 4 ऑनर मध्ये ही लढाई पाहायला मिळणार. ओ समोरच्या दिशेने खेळले गेले. मिस टाइम स्ट्रोक जरूर होता परंतु स्क्वेअर लेगचे पंच च्या माध्यमातून तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे भीमर करता. आउटफील्ड अंपायर डिसिजन चेक करायचा. यस डिसिजन आहे. इट इज नो बॉल. स्टेप आउट झाले होते परंतु आपण पाहिलं तर मग चेंडू भरपूर उंच आहे. जो काही डिसिजन दिलाय तिसऱ्या अंपायरने तो मान्य करावा लागेल. जो काही डिसिजन दिला तो तुम्हाला मान्य करावा लागेल. भरपूर वर आहे. स्टेप आउट होऊ द्या. जो काही डिसिजन आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल.
तुम्ही मॅच झाल्यानंतर चेक करू शकता. येणारा पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू चांगला पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर मग साहिल आलेत आणि इथून आपण पाहिलं तर मग हा डॉट चेंडू फेकलाय. खूप टप्प्याची लेन होती. ऑन साइडला खेळले गेलेत. एक धाव इथून मात्र पूर्ण होते परंतु रोखलं जाईल. योगेशकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न राहिला गेला. 4 चेंडू असतील आणि 4 चेंडूमध्ये इथून अजून आपण पाहिलं तर मग धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजेच 18 धावा. बरोबर का? चार चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू 18. अखो टप्प्याची लेन ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. फटका फसला. वन बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील यात काही शंका नाहीये. आता मात्र 3 मध्ये 16 करायचे आहेत. हा मॅच जिंकायचा असेल तर मग 3 मोठे स्ट्रोक हे खेळावं लागतील आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर मग योगेशने चांगला खेळ केलाय. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग किरण अगदी सोस्त्यामध्ये बाद झाले. त्याच्यानंतर जबाबदारी वाढली. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू असणार आहे वाईट. वन त्याच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून मात्र ऍड केली जाईल धाव फलकावरती. पुढील बॉल. अजून एक वाईट. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये फेकलेत. 3-14चं समीकरण. योगेश ऑन स्ट्राईक वरती आहेत. दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा, अंधारामध्ये किती प्रकाश देतो ना हे खूप महत्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. अजून एक वाईट बॉल. पहा 3 चेंडू बॅक टू बॅक वाईटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. आता मात्र इथून आपण पाहणार आहोत 3 बॉल 13ची गरज आहे. 3-13. ओ समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. हा डॉट बॉल. आता मग तो 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पुढील बॉल. हवेमध्ये स्ट्रोक खेळले गेलेत. मिस टाइम फटका पाहायला मिळाला आणि झेल इथून मात्र सुटला गेला. शिवराज आले होते, शिवराज भोसले, पण त्यांच्या माध्यमातून झेल अगदी सुटला गेला. पुढील बॉल. त्यावेळेस फक्त औपचारिकता राहिली आहे. एक बॉल मध्ये 12 पूर्ण करायचे आहेत परंतु होऊ शकतात. अखू टप्प्याची लेद मिळाली होती. शही भोईरनं मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून केला आणि अशा प्रकारे हा मॅच जो आहे तो जिंकला प्रज्वल 11 टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन प्रज्वल 11 टीम अँड हार्डक तुषार 11.